नमस्कार. शशांकजी आय थिंक आलेले आहेत. शशांकजी, तुम्ही आहात ना इथे कॉलवर? कमी आहे. ओके. बृहन महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान उपक्रमातल्या आजचं 90वं सत्र आहे. शशांकजी केनोपनिषदाचा अध्याय किंवा पुढचे त्यातले ऋचातल्या अं, माग- मागच्या सत्रापासून पुढे सुरू करतील. शशांकजी, तुम्हाला विनंती करतो की आजचं सत्र सुरू करावं. धन्यवाद. नमस्कार. आपण मागच्या खेपेला अ, एक दोन मंत्र बघितले. अजून एक बघायचा होता, ते काही जमलं नाही एवढं, ते बघूया आज. अ, जमलं तर आज हा पहिला खंड संपवायचा प्रयत्न करूया. कारण नंतर दुसरा खंड बराच इंटरेस्टिंग आहे, तो आता परत केव्हा आपल्याला बघता येईल ते बघू आपण. मागच्या खेपेला मी जरा उजळणी घेतलेली होती याची, की आपलं जे गेल्या वर्षी सत्र झालं होतं तेव्हा काय काय आपण त्याच्यामध्ये पाहिलं होतं हे थोडंसं बघितलं होतं. सामवेदातलं आपण म्हटलं होतं हे उपनिषद, आणि हा शांती मंत्र त्यातला आहे. तर मी हा ज्यांना फॉलो करायचा आहे, आम्ही कर्सर इथं मूव्ह करतो म्हणजे मग देवनागरी लिपी जिथं आपल्याला ते समास संधी ब्रेक होतात ते बघता येईल. ओम आप्यायन्तु ममांगानि वाक्प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु अनिराकरणमे अस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. ओम शांति शांति शांति. अम, हा शांती मंत्र आहे याचा, या उपनिषदाचा. आणि अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रार्थना आहे की माझ्या इंद्रियांना तू असं बळ दे की त्याचा उपयोग मी ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी करून घेऊ शकतो मी त्याचा उपयोग. आणि माझं हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी काही अडथळे येऊ नये, त्या ज्ञानाकडनं पण आणि माझ्याकडनं पण काही अडथळे असू नये, अशा प्रकारचं हे ती प्रार्थना आहे. आणि मग शेवटी त्याच्यामध्ये मग उपनिषदामध्ये जे सांगितलेलं आहे की जो मुमुक्षू असतो त्याला जे काही क्वालिटीज, त्याला जे गुण त्याच्यामध्ये असायला पाहिजेत ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी, ते पण माझ्यामध्ये येऊ देत, अशा प्रकारची हे प्रार्थना आहे. आता आपण पुढे आपण नेहमीप्रमाणे आज आज तोपर्यंत काय घेतलेलं आहे तो ते मंत्र बघूयात, आणि मग पुढचे पण मंत्र मी म्हणेन. अ, आणि मग आपण ते चालू करूया याचा अभ्यास. हे आपण मागच्या खेपेला 4-5 सत्रात हे सगळे बघितलेले आहे. ओम केनेशितं पतति प्रेषितं मनः केन प्राण प्रथम प्रेते युक्तः केनेशितां वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्रं कौ देवो युनक्ति श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यत् वाचोह वाचं सुप्राणस्य प्राणः चक्षुषश्चक्षुरतिमुच्छधीराः प्रेत्यास्माद्लोकादमृता भवन्ति न तत्र चक्षुर्गच्छति न वाक्गच्छति नो मनः न विद्मो न विजानीमो यथेतदनुशिष्यात्. हे आपण मागच्या खेपेला इथपर्यंत आलेलो होतो. अन्यदेव यद्विदितादथो अविदितादधी इति शुश्रुम पूर्वेषां येनस्तत्व्याच चक्षिरे. हे थोडंफार मी बघायचा प्रयत्न करतो आज. आणि मग हा पुढचे जे आहेत मंत्र, हे 5-6 मंत्र जे आहेत हे
साधारण तोच पॅटर्न फॉलो करतात. त्यामुळे आपण त्यातलं फक्त पहिला बघणार आहे आणि त्याच्यावर मग आपण जास्ती वेळ घालवणार. तर मी हे म्हणतोय मंत्र आहे, परत एकदा आपण 2-3 वेळा एखाद वेळेस पाहणार आहोत आजच्या सत्रामध्ये. यद्वाचानभ्युदितं येन वाक्यभ्युच्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यन्मनसा न मनुते येनाहुरमनोमतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषि पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यच्छ्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यत्प्राणेन न प्राणिति येन प्राणप्रणीयते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते. इति प्रथम खंड. असा इथला हा खंड संपतो. आपण ह्याच्यामध्ये मागच्या खेपेला जे इथं थांबलो होतो तिथपासून आपण मी परत एकदा थोडक्यात सांगतो मागच्या खेपेला काय म्हटलेलं होतं ते, आणि मग पुढे आपण ते परत बघायला सुरू करूयात. तर आपण पाहिलं मागच्या खेपेला की गुरु हा शिष्याला सांगतो की ज्ञानेंद्रिय वापरून ह्याचं ज्ञान मिळू शकत नाही, ब्रह्मज्ञानाचं. आणि त्यामुळं तुला हे ज्ञान, तुझं जे स्वाभाविक जो एक आपला एक प्रयत्न असतो ते करून तुला प्राप्त होणार नाही. आणि मग तो शिष्य गुरुला म्हणजे तो मान्य करतो की झाला असेल चूक माझ्याकडनं हा प्रयत्न करण्यात, पण तुम्हाला माहिती का, तुम्ही तुम्ही सांगा मग मला, माझं चुकलं असेल तर. आणि मग आपण बघितलं की गुरु म्हणतोय मलाही माहिती नाही आहे, आणि मला हे माहिती नाही आहे. आणि दुसरं म्हणजे मी शेअर करतो परत एकदा पटकन. तो गुरु म्हणतो न विद्मो, हे न विद्मो म्हणजे मला माहिती नाही, न विजानिमो, आणि मला हेही माहिती नाही, यथे तदनु शिष्यात, की हे कोण शिकवू शकेल हे देखील मी सांगू शकत नाही, किंबहुना दुसरं कोण तुला हे शिकवू शकणार नाही. म्हणजे हे मोठे पंचायत होते त्या शिकणाऱ्याला, शिष्याला, की हे कुठल्याही प्रकारे हे शिकता येत नाही का काय. म्हणून मी बघतोय चॅटमध्ये काही मला आहे का काय. मेसेज मी इग्नोर केला तरी चालेल, मी तुम्हाला फक्त सांगितलं की ते दिसत नव्हते शेअर स्क्रीन. हा, आता दिसतात ना पण. आता व्यवस्थित आहे. ओके. तर मग ह्याच्या पुढे जाऊन अजून काय काय विलक्षण गोष्टी हे गुरु सांगतात ह्या ज्ञानाबद्दल, की अन्यदेव यद विदिता दथो अविदिता दथी. म्हणजे काय, की हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान हे जे ज्ञान आहे, हे विषय म्हणून जर आपण बघायचा प्रयत्न केला तर हे तुला कळणार नाही. तर आपण एक उदाहरण घेतलं होतं की आपण एखाद्या लहान मुलाला 2+2=4 असं 2+2 म्हणजे 4 हे सांगायचा प्रयत्न आपण त्याला, जो त्याचा गुरु करतो, त्याच्यामध्ये काय काय भानगडी आहेत, गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, हे आपण पाहिलं की त्याच्यामध्ये जो विषय आहे त्या विषयावर मन जे आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करतं. आणि मग त्या मुलाला केव्हा तरी समजतं त्याला की 2+2 म्हणजे 4 हे एकदम समजतं त्याला. आणि ते
वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्याचं ते ज्ञान घट्ट करून घेतो गुरु. 2+3 म्हणजे किती? पण नुसतं 2+2 समजून नाही घ्यायला पाहिजे. आणि आपण हे बघितलं की ह्याच्या मागे अडचण अशी आहे की जे ज्ञानाची प्रक्रिया आहे, जे ज्ञान होतं आपल्याला, ते ज्ञान जेव्हा होतं तेव्हा तो विषय, ती वृत्ती जी असती आणि मन हे एक होऊन जातो. आणि आपण त्यावेळेला एक कठोपनिषद मधला एक मंत्र म्हटलेला होता की यथा उदकम शुद्धे शुद्धमासिक्ताम तादृक्य वहती एवं निर्विजानत आत्मा भवती गौतमा. आणि तसं असल्यामुळं हे दोन वेगळे करता येत नाही. तुम्हाला हे तरी मिळेल नाही तर ते तरी मिळेल, असं दोन्ही मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. तर त्याच्यात मग आता विषय म्हणून जर ह्या ब्रह्माकडे पाहिलं तर आपल्याला जे काही कळेल त्यातनं आपल्याला समजा वाटलं की कळालं तर ते देखील बरोबर असणार नाही. हा त्याच्या मागचा मूळ मुद्दा आहे. तर आता पुढचा जो मंत्र आहे परत दाखवत होतो काय तो, तर त्याच्यात असं आहे की आपल्याला काही गोष्टी ज्या समजून घ्यायच्या आहेत, आपण त्याचा प्रयत्न करतो, अभ्यास करतो, काहीतरी गणित आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो पण, आणि मग समजतं आपल्याला. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहिती नाही आहेत. म्हणजे आपल्याला काहीतरी डिफरन्शियल इक्वेशन, कॅल्क्युलस माहिती नाही आपल्याला, ज्योतिषशास्त्र माहिती नाही, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी माहिती नाही, अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहिती नाही आहेत. आणि आपण असं म्हणू शकत नाही की ह्या ज्या अनेक गोष्टी मला माहीत नाहीत त्याच्यामध्ये ब्रह्म एक गोष्ट आहे. ब्रह्म जसं मला ह्या गोष्टी माहीत नाहीत तसं मला ती गोष्ट देखील ब्रह्म म्हणून माहिती नाही. आणि कदाचित मी प्रयत्न केला तर जसं मला जी माहीत नसलेली गोष्ट आहे ती समजू शकते तसं मला ब्रह्म पण समजू शकेल. तर असं नाही. म्हणून गुरु जो आहे तो स्पष्ट करतो शिष्याला की अन्य अन्य म्हणजे वेगळं. अन्य देव यत विदिता दथो, जे मला माहिती आहे तुला जे काही विषय म्हणून ते ते ब्रह्म नाही. आणि आपण त्याचं उदाहरण बघितलं होतं की शंकराचार्याने जे उदाहरण दिलं होतं की जशी आग जी आहे ही स्वतःला जाऊ शकत नाही, असं हे स्वतःला त्याला कळू शकत नाही. ते लाईट स्वतःला तसं हे करू शकत नाही, लाईट अप. अन्य देव यद विदिता दथ. एक मिनिट जरा. तर त्याच्यात मग जे माहीत आहे विषय म्हणून आणि जे माहीत नाही विषय म्हणून, ह्या दोन्ही गोष्टींच्या परे आहे, बियॉन्ड असं तो. मी काहीतरी पॉज केलं. ठीक आहे, माहित नाही मी काय पॉज केला. आता चालू आहे ना? ओके. अन्यदेव यत विदिता दथो अविदिता दधी. तर आता तो शिष्याने जो प्रश्न विचारला आहे तो शिष्य आता गुरुला विचारायचा प्रयत्न करतोय की मला हे समजलेलं नाही आहे, तर तुम्हाला समजलंय का? तर नाही. दुसरं कोण मला शिकवू शकेल का? नाही, दुसरं कोण तुला शिकवू शकणार नाही. मग मला हे काहीतरी करून माहिती आहे पण मला लक्षात नाही येतं असं नाहीये, ते तुला कळालेलं नाहीये. आणि मग मला कळालेलं नाही तर मग नंतर मला कळेल का? तर तसाही कळणार नाही. आणि मग शिष्य असा विचार करतो की आता समजा मी जर म्हणालो की मला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचंय पण आता काय चांगला कुठला शिक्षक नाही. जर शंकराचार्यांच्या वेळेला मी असलो असतो आणि त्यांनी मला शिकवलं असतं तर मला हे कळालं असतं, असं मी एखाद्या वेळेस म्हणू शकेन. त्यामुळे पुढचा जो या मंत्रात जो एक हे आहे की इथे शुश्रुम पूर्वेशाम येण तत्व्याच चक्षिरे, पूर्वेपासून आपले जे ऋषीमुनी आहेत हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे
की हे कोणी तुम्हाला शिकवू शकणार नाही. ह्याचा जो मतितार्थ आहे की विषय म्हणून ह्याच्याकडे बघितलं तर हे ज्ञान कधीही प्राप्त होणार नाही. एक इमॅन्युअल कांट नावाचा एक अत्यंत प्रसिद्ध असा पाश्चात्य विचारवंत होता. त्याचं एक प्रसिद्ध एक वाक्य आहे, बरेच आहेत तशी, पण परसेप्शन विदाउट कन्सेप्शन इज ब्लाइंड असं एक त्याचं वाक्य आहे. डोळ्याला जर दिसलं तरी ते ज्ञान त्याचं दुसरीकडे होत असतं. त्यामुळे तसा आपल्याला कधी जो विषय आहे तो आपण बघू शकत नाही. तर अशा प्रकारे हा मंत्र इथं संपला की मग ह्याच्या पुढचा जो आहे तो एक वेगळा सेक्शन चालू होतो. ह्याच्या पुढचा जो आहे, हे जे 4-5 मंत्र आहेत, तर त्याच्यामध्ये गुरुनी हे ज्ञान आणि आपण आत्ता जे बघितलं तेच त्यांनी पुढे जाऊन अजून नीट समजून सांगितलं. तर त्याच्यामध्ये थोडस कॉन्टेक्स्ट हे दिलं आहे की हे अ, असं का सांगितलेलं आहे गुरुनी. तर ज्या वेळेला हे अ, उपनिषदात अभ्यास केला गेला किंवा त्यांचा जन्म झाला, त्यावेळेला आपण लक्षात ठेवलं पाहिजे की वेद जे आहे त्याच्यामध्ये 80% 90% कर्मकांड आहे आणि 10-15% हे ज्ञानकांड आहे, हे जिथे उपनिषद वगैरे म्हणजे. तर त्याच्यामध्ये ज्या वेळेला हा वेद वगैरे शिकून जेव्हा ह्या गुरुकुलात यायचा शिष्य किंवा एखादा दुसऱ्या गुरुकुलातला येऊ शकेल. आपल्याला छांदोग्यामधली गोष्ट माहितीच आहे की अ, उद्दालका जो होता श्वेतकेतूचे वडील, श्वेतकेतू पाठशाळेमध्ये शिकून आलेला होता. तर त्यावेळेला यज्ञावरती वगैरे खूप तेव्हा भर होता. आणि मग हे जे यज्ञ होतं, त्या यज्ञाने तुम्हाला अनेक गोष्टी मिळू शकायच्या आणि कमी लोकांना त्याचा नीट अर्थ कळत होता. तर तो एक खूप मोठा भाग आहे. ह्या उरलेले जे 5-6 मंत्र आहेत त्याच्यामध्ये तो गुरु त्याला सांगतोय की तुला ते करायचं ते कर, पण ते मुख्य नाही आहे. ते त्याच्या मागे त्याच्या मागचं ते ज्ञान आहे आणि मी जे सांगतोय तुला ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण फक्त पहिला मंत्र बघूया आणि मग त्याच्यानंतर आपण अं, यद्वाचानभ्युदितं यद्वाचानभ्युदितं येन वाक्यभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते. तर आपण हा जो मंत्र आहे हा आपण त्याच्या संधी आपण मोडून बघूया की हे काय म्हटलेलं आहे आणि मग आपण पुढे बघूया हे काय. तर ह्याच्यात असं म्हटलं की यद वाचा, आपलं जे बोलणं आहे, यद वाचानभ्युदितम, एक्सप्रेस व्यक्त करू शकत नाही, पण येन वाक्यभ्युद्यते, पण ज्याच्यामुळे वाचा वाचेला शक्ती मिळते, ही अर्थातच ते ब्रह्मज्ञानाबद्दल बोलतात. तर गुरु सांगतो की तदेव, तद एव, हे दोन शब्द मिळून हा शब्द तयार झालाय. तदेव ब्रह्मत्वम विद्धी, ही जी गोष्ट आहे तीच फक्त ब्रह्म आहे हे लक्षात ठेवतो. आणि तिथं थांबत नाही तो गुरु. गुरु सांगतो नेदम यदिदम उपासते, न इदम, न इदम म्हणजे हे नाही, न इदम यदिदम, तू जे काही यज्ञ करणार आहेस किंवा जे काही शिकलेले आता उपासना तू जे करतोय आता, ते ते नाही आहे, हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं त्याचा. नेदम यदिदम उपासते असं तो. तर पुढचा मंत्र सगळ्यात असेच आहेत, फक्त वेगळ्या वेगळ्या इंद्रिय घेतलेले आहेत त्यांनी. यत् वाचानभ्युदितं येन वाक्यभ्युद्यते
तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. तर ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी चालू आहेत की शंकराचार्याने, मला असं वाटतं इतर उपनिषदांमध्ये देखील ह्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टीचा अभ्यास केलाय त्याच्या मागे भरपूर मोठं एक कॉन्टेक्स्ट आहे की हे वाचा का घेतली आहे किंवा मन का घेतलंय. तर आपण त्यातलं ह्याच्यावर ते भरपूर अभ्यास झाला, तर आपण काय खूप त्याच्या डिटेलमध्ये जाऊ शकत नाही आपण. पण थोडंफार जाऊया आपण. तर भाषा जी आहे, ही भाषा काय व्यक्त करायला किंवा कशासाठी वापरली जाते, तर ह्याचा अभ्यास केला गेलेला होता. खूप डीप मध्ये जाऊन अभ्यास केलेला गेलेला होता. तर त्याचे एक 4-5 मुद्दे जे आहेत जिथं भाषा वापरली जाऊ शकते त्याचा अभ्यास झालेला आहे. आणि मग आपण ते बघितलं की आपल्या लक्षात येईल की त्यामुळं ब्रह्मज्ञान जे आहे ते ह्याच्यामध्ये बसू शकत नाही, असं त्याचा शेवटी त्याचा अर्थ निघतो त्याचा. आणि असं त्यांनी भाष्यकार जे आहेत ह्या प्रत्येक मंत्राचं जे आहे असं त्यांनी विश्लेषण केलंय. तर आपण पहिलं तरी बघूया, फक्त नंतर बघू, वेळ झाला तर पुढचं बघूया आपण. तर पहिलं जे भाषा, पाच पाच गोष्टी आहेत जिथं भाषा तुम्हाला किंवा आपल्याला काहीतरी सांगू शकते. तर पहिला म्हणजे जातीभेद म्हणतात त्याला. की आता आपण म्हणतो की आपल्याला म्हणायचंय की अ, ही ही गाय आहे आणि हे झाड आहे. तर ह्या दोन वेगळ्या वेगळ्या जाती आहेत. तिथे आपण भाषेचा वापर करून आपण ते समजून घेऊ शकतो की दोन वेगळ्या जातींबद्दल सांगितलं जाते. आणि ब्रह्म जे आहे, ब्रह्म हे अनंत आहे. आणि ते तसं असल्या कारणाने, चैतन्य असल्या कारणाने, त्याचे विभाग होत नसल्या कारणाने भाषा इथं कमी पडते. भाषेला इथं वापरून, आपल्याला भाषेचा वापर करून घेऊन इथं त्याचा, ब्रह्माचा आपण समजून घेऊ शकत नाही किंवा सांगू शकत नाही, काही म्हणा. तर पहिला म्हणजे ते जातीभेद म्हणतात त्याला. आणि त्याच्यामध्ये पण काय काय खूप डीप मध्ये जाऊ शकतो, पण आपल्याला त्याचं काय, आपल्याला फक्त त्याचा अर्थ घ्यायचा आहे. दुसरं म्हणजे सजातीय भेद. म्हणजे आपण म्हणतो की अर्थात ही दोन गायी आहेत, अ, दोन कार आहेत, ही लाल कार आहे आणि ती निळी कार आहे. जे असं आपण त्यातल्या किंबहुना हे गुणभेद आहे. सजातीय म्हणजे अम, अम, त्याच्यामध्ये आपण दोन जनावरं घेऊ आणि त्याच्यामधला भेद करू शकू. तर हे देखील ब्रह्मामध्ये असा भेद करणं शक्य नाही. ह्याच्यामध्ये थोडस जे आहे ना ते मागे मी मागच्या सत्रामध्ये सांगितलं होतं की अम, तीन जे आहेत, द्वैत, विशिष्ट अद्वैत आणि अद्वैत, हे तीन असे ह्याच्यात थोडेफार बघायला मिळतात, समजून घेऊ शकतो आपण त्याप्रमाणे. आणि तिसरा जो आहे तो स्वगत भेद. म्हणजे आपण एखादा पार्ट आणि होल हे रिलेशनशिप असतं त्याच्यामध्ये. की कार आहे तर कारचं दार आहे, म्हणजे आपण कार ॲज अ होल बघू शकतो किंवा आपण त्याच्यामधले पार्ट सांगू शकतो की त्याला दार आहे, त्याला स्टेअरिंग व्हील आहे. असं आपण ब्रह्माबद्दल सांगू शकत नाही. ब्रह्म जे आहे, चैतन्य जे आहे, त्याचे असे आपण तुकडे नाही पाडू शकत, तुकडे पाडून बघू शकत नाही. आता मी म्हटलं तसं थोडासा वादाचा मुद्दा होऊ शकतो की विशिष्ट अद्वैत म्हणतात की तसं नाही आणि तुम्ही बघू शकता हे दोन गोष्टी वेगळ्या. सांख्यामध्ये पण तसं होऊ शकतं. पण शंकराचार्यांचं आपण जर भाष्य बघितलं तर त्याच्यामध्ये भाषा ह्या गोष्टी सांगण्यासाठी आपल्याला कमी पडेल. कारण
जे स्वरूप आहे चैतन्याचं ते ह्या प्रकारे आपण मोडू शकत नाही, आणि त्यामुळे भाषा तिथं पोचू शकत नाही. त्यानंतर चौथं जे आहे ते गुण, म्हणजे आपण जर एखाद्याला सांगायचं झालं की बाबा काहीतरी एक 4-5 फुलांचा गुच्छ आहे, आणि आपण जाऊन म्हटलं की तू मला ते फुल घेऊन ये, तर त्याला जर नक्की सांगायचं असेल की कुठलं फुल बाबा, तर आपण सांगू शकतो की मला ते लाल फुल घेऊन ये. अशा प्रकारे भाषेचा वापर केला जाऊ शकतो एखादा विषय समजून सांगायला. इथं परत ब्रह्म काय निर्गुण आहे, त्याला काय गुण नसल्या कारणाने परत इथं भाषा पोचू शकत नाही इथपर्यंत. त्यानंतर अ, क्रिया, की आपण अ, एखाद्या ठिकाणी गेलो आणि आपण म्हटलं की अ, मला अ, प्राध्यापकांना भेटायचं इथल्या, तर मग त्यामध्ये ते काम करणारा जो माणूस आहे त्या माणसाचा आपण आयडेंटिफिकेशन करतोय, त्याची व्याख्या करतोय. मला आचार्याला भेटायचं आहे, किंवा फंक्शन जे असतं त्याचं जे क्रिया जो करत असतो ते वापरून आपल्याला त्या विषयाचं ज्ञान मिळू शकतं. आणि ब्रह्माच्या बाबतीत तो निष्क्रिय आहे, कारण क्रिया करायला त्याला जागाच नाही आहे. आकाश जे आहे ते अनंत असतं, त्यामुळे जर त्याच्यामध्ये भेद असेल तर तो काहीतरी क्रिया करू शकेल, पण तो त्याच्यात भेदच नाही. त्यामुळे परत इथे भाषा तोकडी पडते. आणि त्याच्यानंतर पाचवा जे आहे ते म्हणजे संबंध, की आपण जाऊन एखाद्याला म्हणू शकतो की अरे जा तुझ्या वडिलांना घेऊन ये, किंवा अजून कुठलं तरी असं नातं वापरून आपण एखाद्या विषयाचा आपण भाषेचा उपयोग करून आपण ते संबोधू शकतो. परत ब्रह्माला असं आपण कुठलेही संबंध जोडू शकत नाही, की जोडले की ते लगेच त्याचं जे स्तर आहे तिथनं ते खाली येतं, आणि मग आपल्याला ते ज्ञान, ते मी मागच्या खेपेला जे उदाहरण दिलेलं होतं की त्या आळीमधनं फुलपाखरू तयार होतं, ते एकदा तयार झालं की परत मागे वळून आळी कुठे आहे म्हणून शोधायला लागलं तर त्याला त्याला तर दिसणार नाही. एक एक किंवा दुसरं दोन्ही एका वेळेला असणं शक्य नाही, अशातला प्रकार येतो. तर असे भाषेचे 5 जे प्रकारे भाषा वापरली जाऊ शकते हे भाष्यकारांनी समजून सांगितलेलं आहे. आणि ह्या कशातही ब्रह्म बसू शकत नाही. आणि त्यामुळे हे जे वाचा आहे, ही वाचा वापरून आपण आपल्याला ब्रह्मज्ञान मिळू शकत नाही, किंवा आपण ब्रह्माबद्दल काही बोलू शकत नाही. असं हे हा जो पहिला मंत्र आहे त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की जे ज्ञान विषयाचं ज्ञान आहे, अगदी ते खूप काहीतरी वरच्या दर्जाचं असेल विषयाचं ज्ञान, तरी देखील ते ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीचं त्या स्तराचं होऊ शकत नाही, ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही ते. तर त्याच्यामध्ये मग पुढे जाऊन जो आपण मागच्या खेपेला विषय बघितला की 2+2 म्हणजे 4, ह्याच्यामध्ये जो जे ज्ञान आहे आणि जो विषय आहे हे एकत्र झाले की त्यावेळेला अनेक गोष्टी आपण तिथपर्यंत त्या स्तराला पोचू शकत नाही. आता आपण एक जो वाद म्हण त्याच्या विशिष्ट अद्वैतामध्ये म्हटला जातो की समजा एखादा भक्त जो आहे तो विष्णूचा भक्त आहे, आणि तो मन लावून तो विष्णूचा पूजा करतो तो, आणि एक दिवशी तो त्याला विष्णू प्राप्त होतो. तर त्यावेळेला मग प्रश्न असा पडतो की हा जो भक्त आहे हा भक्त आहे का विष्णू आहे? तो विष्णू झालेला असतो, तो तो भक्त राहत नाही.
तर हा विशिष्ट अद्वैत आणि अद्वैतामधला फरक आहे हा. किंवा आपण त्याच्यात काय जायची गरज नाही आता. पण यत् वाचानच्युतितम येन वाक्यच्युत्यते तदेव ब्रह्मत्वम विद्धि. हा जो ब्रह्म आहे ज्याच्यामुळे आपण इतर गोष्टी व्यक्त करू शकतो, पण ज्या भाषा ज्याला व्यक्त करू शकत नाही, हे जे ज्ञान आहे, हे जे चैतन्य आहे, हे खरं ब्रह्मज्ञान आहे. नेदम यदिदम उपासते. तर आता म्हणजे मी मगाशी सांगितलं असं की तू जे हे शिकून आलेलं आहेस, यज्ञ अमुक तमुक, तर ते ज्ञान आणि हे ज्ञान हे सेम नाहीये. तर ह्याच्यामध्ये जे तो फसवणूक शब्द चुकीचा होईल, पण आपल्याला जो गैरसमज ज्ञानाबद्दल होतो तो इतक्या वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो की आता एक उदाहरण जे आहे ते म्हणजे रज्जू सर्पाचं उदाहरण आहे आपलं, की एक अंधूक अशी जागा आहे आणि तिथं तो रोप, तिथं दोरखंड पडलेला आहे, तो रज्जू. आणि ते बघून एखाद्याला वाटतं की तिथं तो साप आहे. वास्तविक तिथे काय साप नाहीये, परंतु अनेक गोष्टी याच्यामध्ये घडलेल्या आहेत की ह्या माणसाने आयुष्यात कधीही साप बघितला नसेल, तर मग त्याला हा गैरसमज व्हायचा प्रश्नच नाहीये. त्याला काहीतरी सापासारखं असतं ह्याची कल्पना आहे त्याला, आणि त्यामुळे त्याला हा गैरसमज त्याचा होऊ शकतो. आणि मग हा त्याला गैरसमज झाला की तो त्याप्रमाणे त्याचा त्या जे काय त्याला त्या गैरसमजातून समजलंय त्याप्रमाणे तो ऍक्शन घ्यायला लागतो. तो काहीतरी काठी आणेल त्याला मारायला, किंवा तो पळून जाईल, किंवा तो ओरडायला लागेल, काहीतरी करेल तो, ज्याला त्याला जसं समजलेलं आहे. वास्तविक त्याला खोटं कळालेलं, तर बरोबर कळालेलं नाहीये. तर हे काय झालं, हे थोडस वेगळं डायग्रेस करतोय मी. पण शंकराचार्य, जगद्गुरु भगवान शंकराचार्य, त्यांनी हे सगळे भाष्य लिहिले, प्रकरण ग्रंथ लिहिले, अनेक गोष्टी त्यांनी समजून सांगितल्या. आणि त्यांचं मिरॅकल जे काम आहे ते अध्यास भाष्य जे ब्रह्मसूत्रामध्ये त्याचं इंट्रोडक्शन आहे ते. तर तसं बघायला गेलं तर त्यांनी काही असं उरलं नव्हतं त्यांच्याकडनं करण्यासारखं. तर त्यांचे जे नंतर शिष्य आले ते सुरेश्वराचार्य म्हणून होते, आणि त्यांनी एक नैष्कर्म्य सिद्धी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांच्या एक 2-4 शिष्यांचं अशीच भयंकर मोठी कामं आहेत. तर त्यात सुरेश्वराचार्य काय सांगतात ना, विलक्षण गोष्ट आहे. पण सुरू करताना सुरेश्वराचार्य म्हणतात की अशी कुठलीही गोष्ट नाही की जी शंकराचार्यांनी सांगितलेली नाही, अशी कुठली नाही. त्यामुळे मी काय त्यांनी सांगितलेलं अर्धवट राहिलंय म्हणून मी संपवायला लागलोय असं नाही, किंवा त्यांनी सांगितलेलं नीट सांगितलेलं नाही मी असं नाही, असं ते सांगतात सुरुवातीलाच. पण त्यांचा एक विलक्षण दृष्टिकोन आहे. ते काय सांगतात की तुम्हाला हा जो साप दिसतोय ना, हा एक अज्ञानाचं प्रोडक्ट आहे. हा साप जो आहे, आणि तुम्ही त्यामुळे त्याच्यामध्ये एकदम एक्सपर्ट झालात तरी इट इज मिनिंगलेस. त्या त्या सापाचा रंग काय आहे, त्याचे दात किती, त्या डोळे किती, काही अर्थच नाही आहे, कारण इट डझंट एक्झिस्ट. त्याचा तो नाहीच आहे इथं, तो दोरखंड आहे त्या सापाचा. तुम्ही अशा प्रकारे जे नैष्कर्म्य सिद्धीमध्ये जे सांगितलं त्यांनी, जे आज आपल्याला आजच्या जीवनात ऍप्लिकेबल आहे, की आपण जे जे काही शिकतोय, कॉम्प्युटर सायन्स, मेडिकल, हे ते, हे सगळं तो साप आहे. तो जे नैष्कर्म्य सिद्धीमध्ये त्यांनी दुसरे पॅरलल्स घेतलेले आहेत, पण ते आपल्याला सहज इथं लावता येतात. की आपण हे कितीही शिकलो, कितीही शिक्षण घेतलं, त्याच्यामध्ये आपण एक्सपर्ट झालो, काहीतरी एखाद्या
ॲस्ट्रॉफिजिस्ट असेल, तो काहीतरी तारा सूर्याचा तो एक्सपर्ट असेल, पण मूळतः काय आहे त्याचं सत्य जे आहे ना, ते तिथपासून आपण बाजूला गेलेलं आहे. त्यामुळे त्या त्या ज्ञानाला, त्या एक्सपर्टीजला तसा काही अर्थ नाहीये त्याला. तर त्याला आता एक जे आपण आपलं सुदैवाने आपण आता अशा युगामध्ये आहोत की जी गोष्ट सुरेश्वराचार्याने सांगितली ही थोडी थोडीशी आपल्याला अशी जाणवते इथं की खरी आहे, की आजच्या जगामध्ये जे क्वांटम थिअरी नावाचं एक जे प्रकार आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलंय की आपण कुठलीही गोष्ट, एखादा काय लाकडाचं काहीतरी एक तुकडा आहे, त्याच्यामध्ये आपण सूक्ष्म करत त्याच्याकडे जात गेलो की ह्याच्यामध्ये मॉलिक्युल्स आहेत आणि मग ॲटम्स आहेत आणि मग ॲटम्समध्ये न्यूक्लियस आहेत आणि इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्या भोवती फिरणारे, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आहेत आणि न्यूट्रॉन्स आहेत आणि त्याच्यामध्ये मग त्या प्रोटॉन्समध्ये 3 क्वार्क आहेत. त्याचं आता ते स्टँडर्ड मॉडेल आहे याचं ॲस्ट्रोफिजिक्सचं. की पण जो शोध लावलेला आहे श्रोडिंजरनी वगैरे, की हे सगळं आहे ना, हे प्रोबॅबिलिस्टिक आहे, म्हणजे शक्यता आहे. म्हणजे मी आता मी बोलतोय आणि तुम्हाला मी बोलतोय हे ऐकू येत आहे, तर वास्तविकता अशी आहे, म्हणजे हे मॅथमॅटिकली प्रूव्हन आहे की तुम्हाला 99% शक्यता आहे की तुम्ही ऐकताय मी काय बोलतोय ते. हे 1% शक्य आहे की तुम्ही काय ऐकत नाही, तुम्हाला आपलं वाटतंय नुसतं आहे. हे हे आपलं नुसतं अध्यात्म आणि वैचारिक राहिलेलं नाही, आता त्याच्यामध्ये इक्वेशन वाईज प्रूव्ह करू शकतो आपण. तर अशा प्रकारे जे नॉलेज जे माणसाला कळतं, जे चैतन्य जो आहे तिथं जे कळतं ना, ते दुसरीकडे कुठं तुम्हाला कळू, त्याचा जो फील आहे, त्याचं जे सत्य आहे ते दुसरीकडे कुठंही आपल्याला जाणवता येणार नाही. जेव्हा जनक राजाची गोष्ट माहिती असेल आपल्याला, की त्याला मोठा राजा होता तो आणि त्याला स्वप्न पडलं त्याला की आपण कुठेतरी युद्धाला गेलेलो आहे आणि तिथं तो हारतो युद्ध आणि त्याचे काही काही राहत नाही त्याच्याजवळ, त्याला राज्याबाहेर काढून टाकतात त्याला आणि मग तो त्याला त्याला खायला पण काय मिळत नाही. फार फार दयनीय अवस्था होती त्याची. आणि मग तो एकदम जागा होतो तो. मी आता एकदम थोडक्यात सांगतोय ती गोष्ट. आणि मग त्याला तो विचारायला लागतो, हे खरं का ते खरं, तो जनक विचारायला लागतो. आणि त्या लोकांना कळत नाही, ह्याला वेळ लागला की काय म्हणतात, तो तेवढंच विचारत असतो प्रश्न, दुसरं काय सांगत नसतो. आणि तेव्हा मग अष्टावक्र येतात तिथे आणि ते सांगतात, मी उत्तर देतो राजाच्या प्रश्नाला. काय काय प्रश्न आहे तुझा, हे खरं का ते खरं. अष्टावक्र सांगतात, राजा तेही खरं नाही आणि हेही खरं नाही, तू फक्त खरा आहेस. तू तिथेही होतास आणि तू इथेही आहेस, तेही खरं नाही आणि हेही खरं नाही, तू फक्त खरा आहेस. असं हे जे मंत्र आहेत ना, हे 5-6 वेळेला अशा करता आहेत की आपण ह्याचं वापर करून आपल्याला ह्याचं चिंतन करता यावं आपल्याला. आता मला किती वेळ, थोडासा वेळ आहे, मी बघू 1-5 मिनिटं आपण बघूया. मी शंकराचार्यांचं एक निर्वाण षटकम म्हणून आहे, त्याचा अर्क आहे अगदी. ते मी आता बघतो, मी थोड्या वेळाने म्हणून दाखवतो. पण ही जी गोष्ट आहे की हे जे सेपरेशन आहे, नोअर आणि नोन, हे जे सेपरेशन आहे, हे आपल्याला भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये हा अगदी ह्या विषयाला जो आहे ना, तो अगदी पूरक असा तो अध्याय 13वा. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते. हे जे शरीर आहे ना, अर्जुना, श्रीकृष्ण सांगतो अर्जुनाला, हे विषय आहे. हे शरीर म्हणजे इदम शरीरम कौंतेय, क्षेत्र म्हणजे आपण विषय म्हणतो त्याला. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. हे शरीर ज्याला माहिती आहे ना, तो
वेगळा येतो, तो क्षेत्रज्ञ येतो. हा फरक त्यांनी तिथे केलेला आहे, की आपण म्हणतो की माझा हात म्हटलं की तुम्ही तुमच्या हातापासून वेगळे झालेला आहात. माझं मन म्हटलं की मनापासून तुम्ही वेगळे आहात. असं ते श्रीकृष्ण अर्जुनाला तो सांगत असतो की हे शरीरामधलं कुठलंही तू काहीही घे, हे तुझ्यापासून वेगळं आहे. इदम शरीरम काउंतेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञम् इति तद्विदः क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत. मला हे हे सगळं माहिती आहे. तर हे मोठी विलक्षण गोष्ट सांगतो श्रीकृष्ण, की आता आपण हे समजू शकू की मला माझं जे मन आहे ते वेगळं आहे, हा माझा हात वेगळा आहे माझ्यापेक्षा, आणि माझ्यामध्ये हे चैतन्य आहे. मी मागच्या खेपेला ते नाना छिद्रे घटोदर ते उदाहरण सांगितलं की शंकराचार्यांनी दिलेलं, की ते एक मडकं आहे, त्याच्यामध्ये दीप लावलेला आहे आणि त्यातनं 4-5 होल्स आहेत, तिथनं दिवा येतं, ते आपले इंद्रिय आहेत. तर बेसिकली ज्ञान जे आहे ते मध्ये आहे, तो चैतन्य आहे, ते ज्ञान आहे. पण इथं काय सांगतो श्रीकृष्ण, की माझ्यामधलं चैतन्य आणि तुझ्यामधलं चैतन्य आणि त्याच्यामधलं चैतन्य आणि त्या तिसऱ्या माणसामधलं चैतन्य, हे सगळ्यांचं हे एकच आहे. हे वेगळं वेगळं नाही, तुझा वेगळं माझा वेगळं असं नाही आहे. ते क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्र ज्ञानम यत्तज्ञानम मतं मम. हे ज्ञान ज्याला झालेलं आहे त्यालाच खरं बरोबर ज्ञान झालेलं आहे. असं तो खूप विलक्षण आहे 13वा अध्याय. तर मी आता हा उरलेले जे ह्याचे जे मंत्र आहेत ना ते पटकन म्हणतो आणि त्याच्यानंतर आपण एक आपल्याला आहेत 15 मिनिटं शशांकजी. हो हो हो, मी मला मुद्दामून एक एक्सरसाइज पटकन करता आला तर ह्याचं करायचं आहे, की ह्याचं आपण ध्यानात कसं वापर करू शकतो आपण. चालेल. अं, हे आपण पहिला जो बघितला ते बाकीचे मग आता काय मी त्याच्यात जाणार नाही, पण आपण समजू शकू ते. यद्वाचानभ्युदितं येन वाक्यभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते. तर पुढचं यन मनसा न मनुते येनाहुर्मनोमतं, माइंड बद्दल सांगतात ते. तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते. यच्चक्षुषा डोळा, यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषि पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते. यच्छ्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते. आणि मग शेवटचं जे आहे, यत् प्राणेन न प्राणिति येन प्राण प्रणीयते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते. आपण मागच्या खेपेला प्राणाचं बघितलं होतं की प्राण हा जरा वेगळा आहे इतर जे इंद्रिय त्याच्यापासून, कारण त्याचे दोन त्याचे कारण आहेत. एक म्हणजे ती श्रृंखला जी आहे ती त्या शिष्याला दाखवून द्यायची आहे आणि गुरुला इथे समजून सांगायचं आहे की कॉज अँड इफेक्ट हे जे रिलेशनशिप आहे ते कुठं जाऊन एंड होतं, तर ते इथं एंड होतं. द बॉल स्टॉप द बक स्टॉप्स हिअर असं म्हटलं जर काय, ते इथं जाऊन संपतं ते. आणि दुसरं जे आहे हे इनव्हॉलेंटरी सिस्टीम्स आहेत. त्या आपण आपल्या आपण आपला मनाला येईल त्याचा हात हलवू शकतो, पण पण आपले हार्टबीट्स तसं नाही आहेत, आपलं श्वासोश्वास तसा नाही आहेत. तर ती शक्ती देखील ह्याच्यामुळे आहे. तर मी अजून एक मंत्र सांगतो आणि मग आपण निर्वाण षटकमचं थोडंसं एक, म्हणजे हे जे मंत्र आहेत हे असे का आहेत, की रेपिटेशन त्याच्यात काय आहे, तर ते त्या साधकाला आपल्या उपासनेमध्ये वापरण्यात
त्याची मदत होती याची. त्याला आपलं मन एकाग्र करून त्या विषयावरती, ब्रह्मावरती त्याला आपलं मन केंद्रित करण्यासाठी ह्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे, घेतला जाऊ शकतो. तर ह्या बाबतीत जो कठोपनिषद मधला एक मंत्र आहे की इंद्रियेभ्य परायार्थ, इंद्रिय जे आहेत त्याच्यापेक्षा त्याचे जे विषय आहेत ते जास्त श्रेष्ठ आहेत. मी मागे एकदा हे समजून सांगितलं होतं, आता काही वेळ नाही त्याच्यात जायला, की असं एखाद्याला वाटेल असं कसं काय, विषय कसे काय इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ. तर जे विषय असतात ना ते वृत्ती म्हणून मनात तयार होतात, म्हणून ते जास्त श्रेष्ठ असते. इंद्रियेभ्य परायार्थ अर्थेभ्यश्च परम मनः, मनसस्तु परा बुद्धी, बुद्धेरात्मा महन् परः, महतः परम अव्यक्तम, अव्यक्तात् परम पुरुषः, पुरुष न परम किंचित सा काष्ठा स परागती. असं तो एक मंत्र आहे, मग प्रसिद्ध आहे खूप मंत्र. पण त्याच्यामध्ये ही जी लॅडर आहे ती अशी कुठं नाही, तर त्याला विज्ञान तसं कधीही असं म्हणू शकत नाही की हा संपला, आता हे कळालं ना आता संपला, आता ह्याच्या पुढे काही नाही, असं विज्ञान नाही म्हणू शकत. पण वेदांतामध्ये तसं म्हणू शकतो आपण, किंवा म्हटलेलं आहे. तर मी हे जे मंत्र आहेत, हे 4-5 मंत्र, किंबहुना जे सुरुवातीपासून जे मंत्र आहेत हे आपण जेव्हा ध्यान लावतो त्यावेळेला त्याचा आपण भरपूर उपयोग करून घेऊ शकतो, त्याचा उपयोग होऊ शकतो. तर हे थोडेसे प्रोजमध्ये आहेत ते. निर्वाण षटकम मी म्हटलं तसं त्याच्यात ते ह्याचा अर्थ आपल्याला त्यात बघायला मिळतो. आणि ते म्हटल्यानंतर मग आपण परत एकदा हे बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे कसं आपण वापरून घेऊ शकतो आपल्या साधनेसाठी. तर मी हे ठेवतो इथंच चालू, कारण आपण इथं परत येऊ. बर ठीक आहे. मग तुम्ही पण प्रयत्न करा फॉलो करायचा, की त्याच्यात 13 षटकम मध्ये 6 षटकम म्हणजे 6 आहेत ते. त्यातले पहिले 5 जे आहेत ना ते असे नीती की मी हे नाही या, मी डोळे नाही या, असं तो फोकस जो आहे तो बाहेरनं असा आतमध्ये जातो तो फोकस. आणि मग 6व्या, मी तुम्हाला सांगेन तिथं पोचलो आपण की 6वा जो आहे त्याच्यामध्ये श्लोक, तिथे मग तो नकारात्मक नाही येते, नेती नाही आहे ते, मग त्या आत्म्याबद्दलचं त्याच्यामध्ये मग डिस्कशन आहे. तर हे 6 जे आहेत ते रिलेटिव्हली शॉर्ट आहेत. पण त्याच्यानंतर मग केनोपनिषद एकदा पाठ झाला की मग ते देखील अशा प्रकारेच वापरता येतं, जास्त डिटेलमध्ये. तर तुम्ही प्रयत्न करा फॉलो करायचा. एखाद दुसरा शब्द नाही समजला तर सोडून द्यायचा, बाकीचे समजण्यासारखे आहेत त्याच्यामध्ये. मी 6व्याला बरोबर ते ब्रेक करीन. तर त्याच्यात निर्वाण षटकम मध्ये द वे इट स्टार्ट, मनोबुद्धी अहंकार. मी जेव्हा चालू करेन तेव्हा मी म्हटलं असं एक शब्दाकडे लक्ष द्या आणि बाहेरचा मन तुम्ही एक करून बाहेरच्या गोष्टी शांत करत जायच्या. पहिलं बाहेरचं, मग मन, मग कान, बीन, असं एक इंद्रियात तुम्ही त्याचे विटनेस आहात, साक्षी आहात तुम्ही त्याचे. कशाचे साक्षी आहात, असं ते मागे 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 अशी कुठली गोष्ट की ज्याची तुम्ही साक्षी नाही, जे स्वतः साक्षी, तिथपर्यंत हे घेऊन जातं. तर तसं तुम्ही ते फॉलो करा. आणि त्याच्यानंतर मग आपण हे परत एकदा केनोपनिषदाचे ते शेवटचे मंत्र बघूया. ठीक आहे, मी म्हणतो आता. ओम मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्र जिह्वे, न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायु, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, न च प्राण संयो, न द्वै पंच वायु, न वा सप्त धातु, न वा पंचकोश,
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं। न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभाव। न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं। नमो द्वेष रागो नमो लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभाव। न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञ। अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। न च प्राणसंज्ञो न द्वै न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद। पिता नैव मे नैव माता च जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं। तसावा अहं निर्विकल्पी निराकार रूपी विभुत्वाच सर्वत्र सर्वेन्द्रियाणां न च संगतं नैव मुक्तिर्न मेय चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं। हे जे निर्वाण चटकम आहे, इट इज अ टूल. हे ध्यान लावताना इट इज समथिंग यू कॅन यूज टू, उपयोग होतो त्याचा. आपलं मन कुठं लावायचंय त्या तिथं आपल्याला ते केंद्रित करायसाठी. तर आता आपण जर केनोपनिषद पाहिलं परत, तर तुम्हाला ह्या प्रकारे ध्यान लावताना हे जर तुम्ही म्हणत गेला, एक एक ह्याच्या मंत्राकडे लक्ष देत गेलात आणि आपण ह्याचं साक्षी आहोत, त्याचे साक्षी आहोत, त्याच्या साक्षी आहोत, असं करत आता तुम्ही खरोखर शेवटी जेव्हा चिदानंद रूप म्हणतात ना, तेव्हा खरोखर अगदी काय ब्रह्मानंद असलं तरी आनंदाचा अनुभव हळूहळू यायला. प्रयत्न करा, एक 2-4 महिने लागतील कदाचित ते थोडं थोडं समजायला त्यातलं. पास आहे, मी परत एकदा म्हणतो, कारण हा इथे हे सत्र संपणार आहे. पण आता तुम्हाला ते निर्माण चटकम सारखं बरोबर तुम्हाला ती लिंक लागू शकेल याच्यामध्ये. ओम केनेशितं पतति प्रेषितं मनः केन प्राण प्रथम प्रयते युक्तः केनेशितां वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्रं कौ देवो युनक्ति। श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यद् वाचोह वाचं स उप्राणस्य प्राणः। चक्षुषश्चक्षुरतिमुच्यधीराः प्रेत्यास्मात् लोकादमृता भवन्ति। न तत्र चक्षुर्गच्छति न वाक्गच्छति नो मनः न विद्मो न विजानीमो यथेतदनुशिष्यात्। अन्यदेवता यद्विदिता दधो अविदिता दधि इति शुश्रुम पूर्वेषां योनस्तद्व्याच चक्षिरे. हे आज आपण बघितलं. मग शेवटचे यद्वाचानभ्युदितं येन वाक्यभ्युच्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते। यन्मनसा न मनुते येनाहुरमनोमतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते। यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषि पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते। यच्छ्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते। यत्प्राणेन न प्राणिति येन प्राण प्रणीयते. तर
निर्वाण षटकम 5 मिनिटात होईल आणि मग हे वापरून हळूहळू 5 ते 10, 15, 20 मिनिटं जमू शकेल. शेवटचा जो मंत्र आपण नेहमी म्हणतो, ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमस्कार शशांकजी. फार सुंदर सत्र झालं आजचं. परत एकदा आपले सगळे ग्रंथ, आपली सगळी शास्त्र आपल्याला काय सांगतात परब्रह्मतत्वाबद्दल याची एक छान उजळणी झाली की परब्रह्मतत्व कसं निर्गुण निराकार आहे आणि त्यामुळे ते आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियांनी त्याचं ज्ञान होत नाही. आणि तसंच परत तुम्ही जी आम्हाला छान एक साम्य दाखवलं की केनोपनिषदातले श्लोक आणि शंकराचार्य रचित आत्मषटकम निर्वाण स्तोत्र याच्यामधलं फारच सुंदर. मला सारखी आठवण येत होती की आनंदाचे तत्वज्ञान मध्ये जेव्हा प्रमाण बघितल्या गेली, ज्ञान होण्याची जी अनेक विविध प्रकार बघितले गेले, त्याची एक छान थोडक्यात आज तुम्ही उजळणी करून दिली की कसं ते वाचेनी होत नाही, म्हणजे शब्द तोकडे पडतात, ते ऐकता येत नाही, त्याचा कशाशी संबंध लावता येत नाही, त्याच्या कुठल्या गुणांचं वर्णन करता येत नाही. फार छान झालं. मला नक्कीच खात्री आहे की आपल्या सगळ्या श्रोत्यांना पण याचा खूप खूप काय म्हणतात त्याला, याच्यातून मार्गदर्शन झालं असेल आणि त्यांच्यासाठी पण हे अतिशय महत्वाचं ठरलं असेल. तर आता आपण नेहमीप्रमाणे प्रश्न उत्तर घेण्याच्या आधी भजन सेवेकडे वळूया. आज भजन सेवा देण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहे कुमारी राधा देशपांडे. राधा, आलीयस? हो. तर राधा इथे बेरियात राहते आणि हिनी आधी पण आपल्या BMM तत्वज्ञान उपक्रमात भजन सेवा दिलेली आहे. आज राधा आपल्या पुढे परमपूज्य नारायण महाराज रचित भजन सादर करणार आहे, जो भोग येईया ठावा. या भजनामध्ये नारायण महाराज आपल्याला सांगतात आहे की जे आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे प्रारब्धानुसार, ते कसं सगळं सहज आपण जगत जावं, भोगत जावं, कारण शेवटी भोग हे भोगूनच संपवायचे असतात. तर फार सुंदर अशा आशयाचं हे भजन आहे. राधा, तू जर का रेडी असशील तर मग सुरू कर. नमस्कार, माझा आवाज येतोय का नीट? हो, व्यवस्थित आहे. जो भोग येईया ठावा, येईया ठावा, तो भोग सहज भोगावा, तो भोग सहज भोगावा. जो भोग येईया ठावा, येईया ठावा, तो भोग सहज भोगावा, तो भोग सहज भोगावा. कोणी कष्ट कधी ना करती, धरती हे अजगर वृत्ती. कोणी कष्ट कधी ना करती, धरती हे अजगर वृत्ती. महासाधु दयाला म्हणती, महासाधु दयाला म्हणती. हा तत्वबोध शोधावा, बोध शोधावा, तो भोग सहज भोगावा, तो भोग सहज भोगावा. कुणी ज्ञानी जगती झाले, मी पण सारे केले. कुणी ज्ञानी जगती झाले, मी पण सारे केले. अहंकारी सारे मेले, अहंकारी सारे मेले.
मोरले देह दुःखाने जग भरले द्वैताते सारे मोरले आज्ञासी तेची विसरले आज्ञासी तेची विसरले तत्वज्ञानी जाती जागावा तो भोग सहज भोगावा तो भोग सहज भोगावा नारायण म्हणतो जीवा चढी पार होणे भवा नारायण म्हणतो जीवा चढी पार होणे भवा आज्ञाचा वेधची घ्यावा ब्रह्मज्ञानी लावूनी ठेवा तो भोग सहज भोगावा तो भोग सहज भोगावा भोग येई आठावा तो भोग सहज भोगावा तो भोग सहज भोगावा तो भोग सहज भोगावा। सद्गुरुनाथ महाराज की जय। राधा, खूप सुंदर झाली तुझी भजन सेवा. भजनही अतिशय सुंदर आहे आणि तू खूपच सुंदर अगदी भावपूर्ण ते म्हटलंस. खूप खूप धन्यवाद तुझ्या भजन सेवेबद्दल. आता आपण प्रश्न उत्तरांकडे वळूया. कोणाला प्रश्न असतील तर स्वतःचा माईक तुम्ही अनम्यूट करा आणि शक्यतोवर तुमचा कॅमेरा सुरू करा आणि शशांक जी आहेत त्यांना प्रश्न विचारा.